रक्ताची नाती जन्माने मिळतात, पण मनाने जोडलेली नाती आपण स्वतः निवडतो आणि काही वेळा रक्ताच्या नात्यापेक्षा निवडलेली नाती अधिक घट्ट, विश्वासाची आणि आयुष्यात महत्त्वाचे स्थान मिळवणारी ठरतात. त्यापैकीच असं एक नातं आमच्याशी तयार झालेलं होतं. हे होते आमचे शेजारी. पूर्वी आमच्या शेजारी राहायचे. आता ते नागपूरला शिफ्ट झाले. त्यांचं मूळ गावच नागपूर आहे. तर ते आणि त्यांची आई दोघेही आम्हाला भेटण्याकरता वरचेवर येत असतात. त्यांना मुलांची फारच आठवण येत असते आणि मुलांना पाहण्यासाठी ते वरचेवर व्हिडिओ कॉलही करत असतात. कारण मुलांना त्यांच्याशिवाय करमत नाही आणि त्यांनाही मुलांची फार आठवण येत असते. आता मुलांना भेटायला येणार म्हटलं की मुलांसाठी खूप काही घेऊन येतात. जसं की कपडे असतील किंवा मुलांना खेळणी, खाऊ हे सगळं घेऊन येत असतात. मुलेही त्यांची वाट बघत असतात. त्यांना माहीत असतं बाबा येणार म्हटले की आपल्यासाठी खूप काही घेऊन येणार. मुलांनाही ते खूपच आवडतात. कारण बाबांकडून खूप काही मिळतं. बाबा पाहिजेल ते करतात. मुलं जसं म्हणतील तसंच करतात. त्यांना खेळायला नेतात पार्कमध्ये किंवा त्यांच्या आवडीनिवडीच्या वस्तू आणतात. त्यांना कोणत्याही गोष्टीला नाही म्हणत नाहीत. सगळं काही मुलांसाठी करत असतात. त्याच्यामुळे मुलेही त्यांच्यासोबत खूप छान खेळतात व त्यांची वाट बघतच असतात. आता ते आल्यानंतर ते नागपूरची स्पेशल बर्फी हे आठवणीने घेऊन येतात. कारण माझ्या मुलांना ती बर्फी फारच आवडते. आता बर्फी आणल्यानंतर ती काय राहते, आल्यानंतर त्या बर्फीचा अर्धा बॉक्स तर संपून गेलेला होता. कारण मुलांना फारच आवडते. थोडीच शिल्लक राहिलेली होती आणि हे बाबा मुलांसोबत अतिशय प्रेमाने राहतात, वागतात. अजिबात त्यांना ओरडत नाहीत, काही नाही. अगदी जवळच्या किंवा आजी-बाबांपेक्षा किंवा आपल्या स्वतःच्या सख्ख्या आजी-बाबांपेक्षा ते जास्ती त्यांच्यावरती प्रेम करतात, असं म्हणायलाही हरकत नाही. बाबा जाणार म्हटलं की हे दोघे त्यांना जाऊ देत नव्हते. ते दोघांनी त्या बाबांना घट्ट पकडून ठेवलेलं होतं. जाऊ नका, जाऊ नका बोलत होते. त्यांना मागं मागं ढकलत होते. आता काहीही केलं तरी त्यांना जावंच लागणार होतं. कारण त्यांची ट्रेन होती. त्याच्यामुळे त्यांना जावंच लागणार होतं. आता मुले बाहेर जाऊन डोअरपाशी थांबलेले होते. जसं काही आता डोअर लॉक करून ठेवणार होते आणि त्यांना जाऊच देणार नव्हते. बाबा आल्यामुळे आम्हाला फारच आनंद झाला होता. अशा प्रकारे आमचे 2 दिवस गेले. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. थँक्यू.